यानंतर बघूया रवींद्र वायकरांवर पडलेल्या ईडीच्या धाडी संदर्भातल्या बातम्या। ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांच्या घरावर ईडीची धाड। जोगेश्वरी इथल्या भूखंड घोटाळा प्रकरणी सकाळी 8:30 पासून 10 ते 12 अधिकारी वायकरांच्या घरी। जुलमी राजवटीचा अंत जनताच करेल। रवींद्र वायकरांवरील ईडीच्या धाडीनंतर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। कर नाही त्याला डर कशाला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वायकरांवरील ईडी कारवाईहून प्रतिक्रिया। चौकशीतून दूध का दूध पाणी का पाणी होईल। राजकीय आकसापोटी कुठलीही कारवाई नाही, शिंदेंनी व्यक्त केलं स्पष्टीकरण। दिल्लीतलं सरकार बदलत नाही तोवर धाड सत्र सुरूच राहणार। रवींद्र वायकरांवरच्या ईडीच्या धाडीवर शरद पवारांची प्रतिक्रिया। रवींद्र वायकरांनी माहिती लपवली, हिशोब तर द्यावाच लागणार। वायकरांवरील ईडीच्या धाडीनंतर किरीट सोमय्या यांची टीका। सर्व विरोधी पक्षांवर धाडी, सूडबुद्धीने कारवाई सुरू। खासदार अरविंद सावंतांची प्रतिक्रिया। तर वायकरांवर जाणीवपूर्वक दबाव तंत्र असल्याचाही आरोप। यंत्रणांकडून ठराविक पक्षातील लोकांवरच कारवाई, आधी आरोप असणारे नंतर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री झाले। ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा निशाणा। मोदींचीही 9 तास चौकशी झाली होती, पण आकसबुद्धीनं चौकशी झाली असं ते कधी बोलले नाहीत। रवींद्र वायकरांवरील ईडीच्या धाडीवरून सुधीर मुनगंटीवारांचं उत्तर। रवींद्र वायकरांविरोधात ईडीकडे कागदपत्र असतील म्हणून ईडीची कारवाई। मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांची प्रतिक्रिया। तपासात सत्य बाहेर येईल असंही वक्तव्य।